अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाचा ट्रम्प यांना झटका. ट्रम्प यांनी लादलेला टॅरिफ बेकायदेशीर. राष्ट्रपतींना टॅरिफ लावण्याचा अधिकार नाही. यूएसए सुप्रीम कोर्टानं फटकारलं. अमेरिकन कोर्टाच्या दणक्यानंतर ट्रम्प यांच्याकडून विशेष अधिकारांचा वापर. अनेक देशांवर लादलेला 10% अतिरिक्त टॅरिफ 24 फेब्रुवारीपासून 150 दिवसांसाठी अंमलबजावणी होणार. राहुल गांधी आज भिवंडी कोर्टामध्ये हजर राहणार. आरएसएस अवमान प्रकरणी कोर्टामध्ये नवीन जामीनदार सादर करण्यात येणार. हर्षवर्धन सपकाळ असणार नवे जामीनदार. विलिनीकरणानंतर भुजबळ राज्यसभेवर जाणार होते. अजित पवारांनी स्वतः आम्हाला याबाबत सांगितलं होतं. अमोल कोल्हेंचा गौप्यस्फोट. छगन भुजबळांची अनेक वर्षांपासून दिल्लीमध्ये जाण्याची इच्छा. ज्येष्ठांसाठी राज्यसभा योग्य सदन. अमोल कोल्हेंच्या गौप्यस्फोटानंतर संजय राऊतांचं वक्तव्य. राज्यसभा निवडणुकीच्या 7 पैकी 6 जागा महायुतीच्या येतील. 1 जागा विरोधकांना. 30 जागा कुणी घ्यायची याबाबत ते ठरवतील. मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. दिल्लीतल्या एआय समिटमध्ये युवक काँग्रेसचं शर्ट काढून आंदोलन. पंतप्रधान मोदींच्या विरोधात घोषणाबाजी तर काँग्रेससाठी एआय म्हणजे अँटी इंडिया. भाजप नेत्यांचा निशाणा. मुख्यमंत्री फडणवीसांकडून काँग्रेसच्या आंदोलनाचा निषेध. एआय समिटमधील आंदोलनामुळे देशाची प्रतिमा मलिन. काँग्रेसचं मानसिक संतुलन बिघडलंय. देशाचं हित काय हेही त्यांना कळत नाही. फडणवीसांची सडकून टीका. उन्हाळ्याच्या तोंडावर हवामानामध्ये मोठा बदल. 23 फेब्रुवारीनंतर विदर्भ मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता तर काही भागात ढगाळ वातावरण राहणार. हवामान विभागाचा अंदाज. नाशिकमध्ये अवकाळी पावसाची जोरदार हजेरी. बागलाणच्या मुल्हेर परिसरात पावसाच्या सरी. पिकांना फटका बसण्याची शक्यता. मुंबईची हवा अति धोकादायक वळणावर. हवेचा गुणवत्ता निर्देशांक 344 वर. शहरामध्ये धुडक्याचं साम्राज्य.